श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो अभंग मागच्या वेळेला आपण बघितला, तीर्थव्रत नियम भावे वीण सिद्धी वायाची उपाधी करीती जण, भावबळे आकाळे एरवी नाकाळे करतरी आवळे तैसा हरी. या दोन ओळीवर आपलं प्रवचन मागच्या वेळेला झालं. आता आपण पुढच्या दोन ओळीमध्ये या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते आपण बघूया. ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. म्हणजे श्रीहरीला जाणायचं आहे. आता आपण पुढे आलो, उद्धाराची दुसरी पायरी आहे म्हणा. पहिली पायरी आपण पार केली. ज्यांनी पहिली पायरी पार केली आणि ज्यांना श्रीहरीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, श्रीहरीची भेट घ्यायची आहे, त्यांच्यासाठी सांगतात की बाबांनो, हे सर्व जे काही आहे म्हणलं, तुमच्यावर जे काही आधी संस्कार झाले आहेत ते सर्व संस्कार काय अनलर्न द थिंग्स. आमचे मॅनेजमेंट मध्ये सांगतात, आधीच तुम्ही काय जे शिकलाय म्हणलंय, नाही हो आम्हाला एवढं त्या काय बीकॉम पर्यंत एवढं आम्हाला शिकवलं किंवा बीएससी पर्यंत आम्हाला एवढं शिकवलं, मग ते फुकट गेलं. ते म्हणले फुकट गेलं नाही म्हणून तर तुम्हाला आम्ही ऍडमिशन दिली आहे इकडे. ते फुकट गेलं नाही, पण आता ते सांगू नका, ते विसरा म्हणाले. तुम्हाला आता भरपूर ज्ञान झालेलं आहे आणि म्हणूनच आता सांगतो की हे जे पुढचं ज्ञान आहे हे घेण्यासाठी तुम्हाला जर ते आठवत राहिलात तर तुम्हाला हे मिळणार नाही. आणि म्हणून ते विसरायला पाहिजे म्हणले. यू हॅव टू अनलर्न द थिंग्स. जे काही तुम्ही मागे जे काही शिकलात आधी कॉलेजमध्ये, ते सगळं तुम्हाला विसरावं लागेल. कारण आता तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, मॅनेजर व्हायचं आहे. आधी जे शिकला ते तुम्हाला क्लर्क होण्याच्या दृष्टीने तुम्ही शिकला, ग्रॅज्युएट पर्यंत शिकला, ते क्लर्क होण्याच्या दृष्टीने तो सगळा अभ्यासक्रम होता म्हणा. पण आता तुम्हाला एमबीए मध्ये जेव्हा येतात मुलं, तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की आता तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे, तर मॅनेजरची दृष्टी वेगळी असते म्हणा, क्लर्कची दृष्टी वेगळी, मॅनेजरची दृष्टी. आता तुम्हाला मॅनेजरची दृष्टी घ्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला हे सर्व सोडून द्यावं लागणार आहे, अनलर्न. तेव्हा तसंच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे नाही हो, आमच्या आई वडिलांनी, आमच्या पूर्वजांनी हे सर्व एवढे वर्ष सर्व म्हणाले कर्मकांड हे सगळं केलं आणि आता आम्ही कसं सोडणार म्हणाल सगळं. तर म्हणले तू सोडणार नाहीस तर तुला श्रीहरीची प्राप्ती होणार नाही ना. श्रीहरीची प्राप्ती करून घ्यायची आहे तर तू हे जर करत बसला आणि मग याच्यातच श्रीहरीला शोधत बसला तर श्रीहरी असं तुला सापडायचा नाही म्हणाला. तू जे काही आधीपासून करतोय, काय व्रत, तीर्थ व्रत नेम, तीर्थयात्रेला जातोय, व्रत करतोय, नेम करतोय, काय गोदावरी परिक्रमा करतोय, काय आणखी कुठे कुठे यात्रेला जातोय, हे सर्व जे आहे म्हणा, कुळाचार सगळं काय करतोय म्हणा. कुळाचार हे एवढे बांधलेले असतात, कुळाचारामध्ये मनुष्य एवढा बांधलेला असतो की तो त्याला सोडत नाही. आणि त्याचंही बरोबर आहे, इतर लोक त्याला सोडायला देत नाही म्हणा. त्यांनी सोडलं तर इतरांनी सोडू नये, हे बरोबर. सर्वसाधारण माणसांनी कुळाचार वगैरे सोडू नये, कारण त्याला धरायला काही दुसरं नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांना काही मिळत नाही म्हणा. परंतु जो सद्गुरूंच्याकडे येतो तेव्हा त्याला सद्गुरू सांगतात, अरे जर हे सोडणार नाहीस तू तर श्रीहरी तुझ्या हातचा निष्ठून जाईल म्हणे. तू हे जर करत बसला तर ह्याच्यामध्ये श्रीहरी नाही म्हणले, श्रीहरी निष्ठून जाईल तुझ्या हातातून. आणि म्हणून जर श्रीहरीला धरायचं असेल, श्रीहरीला तुला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर म्हणाले हे तुला सोडलं पाहिजे, नाहीतर श्रीहरी निष्ठून जाईल तुझ्या हात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुढच्या दोन सांगतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. ही जमिनीवर जेव्हा पारा कोणी बघत नाही, कोणाला दिसत नाही, तो लॅबोरेटरी मध्ये वगैरे असतो,
जे मुलं लॅबोरेटरीमध्ये करतात, काय प्रयोग वगैरे करतात त्यांना कळतं. परंतु पारा असं दिसत नाही म्हटलं. एकदा आमच्याकडे असं लहानपणी ताप बघत असताना, टेम्परेचर बघताना थर्मामीटर खाली पडलं आणि ते फुटलं आणि आम्ही बघितलं पारा कसा असतो. पारा असा जमिनीवर असा उघडायला लागला. मग आम्ही त्याला हातात घ्यायला बघत होतो, ते हातात येतच नव्हतं. आपल्याला वाटायचं की पारा पारा असा हातात येईल, पण पाऱ्याचं काही मागमूस आपल्या बोटांवर येऊ शकत नाही. आम्ही मुद्दाम जसं जसं हातात घ्यायला जाऊ तसं तसं ते पुढे येऊन सटकून जायचं पारा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असा त्याचा त्याचं उदाहरण घेतलंय, म्हणजे त्याचा दृष्टांत घेतला पाऱ्याचा, की पारा जमिनीवर सांडला रे सांडला की त्याला तुम्ही हाताने बोटाने उचलूच शकत नाही. म्हणजे कशाने तुम्ही उचलू शकत, कारण तो जेवढा तुम्ही हात लावाल तेवढा तो बारीक बारीक होत जातो, तो प्रसरण पावत जातो आणि तो अगदी सूक्ष्म होत जातो. सूक्ष्माती सूक्ष्म होत जातो. किती प्रयत्न केला तरी हाती नाही लागणार मला. पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तैस. किती प्रयत्न केले तरी तो पाऱ्याचा रवा जो आहे तो तुमच्या हाताला लागणार नाही, तो निष्ठून जाईल, कारण तो सूक्ष्म असतो. त्याचप्रमाणे म्हणले श्रीहरी, श्रीहरी हरी एक आत्मा जीव शिव सम. हरी म्हणजेच का आत्मतत्व. आत्मतत्व म्हणले एवढं सूक्ष्म आहे. आत्मतत्व हे सांगतात सद्गुरू तुझ्या हृदयात आहे, पण ते एवढं सूक्ष्म आहे. म्हणले अनुरणीया तो कडा, अनुरणीया तो कडा, तुका बाळा एवढा, तुका बाळा एवढा. म्हणले अणु रेणूपेक्षा तो कमी आहे. त्याला हात लावायला गेलं की तो आणखी कमी होतो, आणखी थोडं. शास्त्रज्ञ लोकांनी त्याला हात लावायचा प्रयत्न केला. शास्त्रज्ञ लोकांनी, पाश्चात्य शास्त्रज्ञ बघू म्हणले अणु अणु अणूचे आणखीन काहीतरी भाग करून बघू आपण. तर परमाणू झाले, पण परमाणूचे आणखी भाग गणितामध्ये त्यांनी करून दाखवले. गणितामध्ये होतात, प्रत्यक्ष होऊ शकत नाही म्हणाले, कारण प्रत्यक्ष करायचं म्हणजे तेवढी संसाधनं तेवढं हे. बरं एवढं संसाधन आणणार तर ते कमीच पडलं. त्या मारुतीच्या शेपट्यासारखं आहे. ती मारुतीचं शेपूट किती केलं तरी ते वाढतच जातं म्हणाल. मारुतीचं शेपूट वाढतच जाणार. तसं हा अणूचा रेणू झाला, परमाणू झाला, आधी त्रस रेणू, त्याच्यानंतर अणू, त्याच्यानंतर परमाणू. त्या परमाणूचे भाग होतात असं त्यांनी कबूल केलं शास्त्रज्ञांनी. परमाणूचे भाग होतात, किती होतात. मग शेवटी ते असं म्हणलं की अनंत होतात. किती सांगायचं, म्हणजे अनंत भाग होतात त्याचे. कराल तितके भाग होतात, कराल तितके भाग होतात. तुम्ही थकून जाल, सर्व थकून जाईल, पण त्याचे भाग होतच राहणार, असे होऊ शकतात म्हणा. तसंच म्हणले हा श्रीहरी श्रीहरी तर म्हणले अणु रेणूपेक्षा आहे, तर फिजिकल सांगितलं. म्हणले श्रीहरी आता चैतन्य स्वरूप आहे, चैतन्याच्याही पलीकडे आहे म्हणा. तेव्हा तो एवढा सूक्ष्म आहे म्हणा की तो तुमच्या पकडमध्ये येणार कसा, म्हणा त्याला तुम्ही पकडणार कसं काय. पण आपल्या संत सत्पुरुषांनी सद्गुरूंनी त्याला पकडून दाखवलं. काय किती जन्म झाले मज कोंडी येले, आमच्या महाराजांनी पद केलं. किती जन्म झाले मज कोंडी येले, आता कोंडीन तुझला मी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी. भुलविसी भक्ता काय जादूगिरी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी. वर माग म्हणसी देऊनी जाशी, वर माग म्हणसी देऊनी जाशी, पुन्हा न कधी येशी, पुन्हा न कधी येशी, असा कसा महाठक तू श्रीहरी. तेव्हा म्हणले असा कसा तू महाठक म्हण. पण म्हणले शरण री घालो सद्गुरु चरणा, सद्गुरु चरणाला मी आता शरण निघालोय. म्हणले आतापर्यंत तुम्हाला फसवलं, ठगवलं, महाठक, आता मी तुला ठकवणार. म्हणले शरण निघालो सद्गुरु चरणा,
आता ठकविन तुझला मी रे असा कसा माठक तू श्रीहरी. म्हणले आता मी तुला ठकवणार म्हणले. एवढं त्याच्या ठिकाणी, एवढं बळ त्याच्या ठिकाणी येतं म्हणलं. कशाचं बळ आहे म्हणले? हे श्रीहरीचं एकनिष्ठ प्रेम. तेव्हा श्रीहरीला ते भक्त म्हणतात की आता मी तुला ठकवणार म्हणले, आता तुला मी कोंडून ठेवणार. पण त्याला कोंडण्याचं एकच हे आहे म्हणा की सद्गुरूला शरण गेल्यानंतरच ते घडू शकतं, एरवी नाही म्हणा. एरवी तो पाऱ्यासारखा म्हणा, सूक्ष्म आहे. पारियाचा रवा गीता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसी. म्हणून सद्गुरूला शरण गेलं, मग सद्गुरू त्या श्रीहरीचं ज्ञान देतात म्हणा. मग त्या श्रीच्या एकनिष्ठ प्रेमाशिवाय साधनाचे किती किती साधना केली म्हणा, साधनाचे डोंगरचे डोंगर रचले आणि जन्मचे जन्म खर्ची घातले, तरी त्या श्रीहरीचं दर्शन घडणार नाही म्हणा. साधनांचे डोंगरचे डोंगर रचले आणि जन्मच्या जन्म खर्ची घातले, तरी श्रीहरीचं दर्शन घडणार नाही. कारण तो अत्यंत सूक्ष्म आहे, पाऱ्यासारखा आहे, पारियाचा रवा येता भूमीवरी. तेव्हा कोणी योग प्राणायाम साधन इतकं करून श्रीहरीची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतात. लोक म्हणतात आम्ही प्राणायाम करतो, मग ते चक्र आहेत असे देहामध्ये असे चक्र आहेत म्हणा, त्या चक्रावर आम्ही ध्यान करतो आणि आम्ही योग करतो आणि श्रीहरीची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्या सर्व योग प्राणायाम आणि त्यांनी काही होणार नाही म्हणा. का? कारण म्हणजे याच्यात असं आहे, श्रीहरी एकदम सूक्ष्म आहे, तो कुठून सटकून जाईल कळत नाही. तर ह्या योगाची अष्टांग आहे काय? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तेव्हा लोक हे करता करता प्रत्याहारापर्यंत येतात आणि प्रत्याहाराच्या पायरीवर घसरून जातात, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय? प्रत्याहाराच्या पायरीपर्यंत येतात, तिथून घसरतात, तिथून त्यांचा डाऊनफॉल सुरू होतो. का? तर इंद्रियाचा निग्रह त्यांना साधत नाही. बरेच लोक आम्हाला एवढा आश्चर्य, बरेच लोक आम्हाला विचारतात हळूच कानात, काय गोपनीय गोष्ट विचारतात. अजून म्हणले असं नाही होतो म्हणले, काय काय करावं म्हणा, इंद्रिय निग्रह नाही होत का, तिथून घसरतो म्हणले, आमचा पाय घसरतो, असं ते म्हणतात. तेव्हा जे म्हणले योग करतात, योग याग विधी येणी नोय सिद्धी, बायाची उपाधी, त्याला उपाधीच म्हण. प्रत्याहाराच्या पायरीवर घसरतात, इंद्रिय निग्रह होत नाही आणि तिथून घसरले म्हणजे श्रीहरी त्यांना तिथून काय, तिथून श्रीहरी निष्ठून जातो म्हणून. हे घसरले की श्रीहरी यांच्या पकडीतून निसटला. असा योग करणारे लोकांच्या पकडीतून तो श्रीहरी निष्ठून जातो, कारण तो एवढा सूक्ष्म आहे, अणु परमाणूपेक्षाही तो सूक्ष्म आहे, त्याचे अनंत भाग आहे. काय एकोहम बहुश्याम, त्यांनी संकल्पच केला की मी एक आहे आणि मी खूप व्हावं, अनंत व्हावं, अनंत व्हावं, असं त्यांनी संकल्पच करून ठेवलाय. म्हणजे तुला तो मिळणार कसा म्हणाल, तुला तो ठगवतो म्हणाल, असं ह्या योगी लोकांना त्यांनी ठगवलं. म्हणजे अगदी क्वचित कुणी धारणा ध्यान समाधी इथून जो सुटला, तो म्हणाले प्रत्याहार त्याला जमला, तो धारणा ध्यान समाधीपर्यंत गेला, तरी समाधीत जोपर्यंत आहे, डोळे मिटून समाधी लागलेली आहे, जोपर्यंत संसार नाही दिसत आहे तोपर्यंत ठीक आहे म्हणलं. पण अशी समाधी किती वेळ लावणार म्हणली, तास 2 तास, दिवस 2 दिवस 4 दिवस, समाधी कधी ना कधी तर उतरणारच म्हणा. आणि समाधी उतरली की तो या संसार त्याला दिसायला लागणार, आणि संसार दिसायला लागला की झालं म्हणले, त्याची सगळी गडबड झाली. मग संसाराचं भान आलं की श्रीहरी गुप्त झाला म्हणाले. जिथे संसार जेव्हा जागृत होतो तेव्हा म्हणले श्रीहरी गुप्त होतो, आणि श्रीहरी जेव्हा प्रगट होतो तेव्हा संसार लुप्त होतो. तर समाधीत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण समाधी उतरली
की तिकडे श्रीहरी गुप्त होतो म्हणले. असा त्यांना गुंगारा देतो श्रीहरी, असा कसा माटक तू श्रीहरी. आणि म्हणून सांगितलं, पारियाचा रवा घेता भूमीवरी, काय यत्न परोपरी साधन तैसे. तशी साधना किती यत्न केला ते काय होऊ शकत नाही. म्हणून त्या श्रीहरीला कोणी जाणू शकत नाही. कोणी ज्ञान प्राप्त करून गेला ज्ञान मार्गाने, सांख्ययोग, ज्ञानयोग, की खूप ग्रंथ वाचायचे, खूप प्रवचन ऐकायचे आणि खूप ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. खूप ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याला काही विचारलं त्याला येतं सगळं. आणि त्या श्रीहरीला जाणण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा काय होतं म्हणाले की त्यांचं जे त्यांनी वाचलेलं आहे ते ज्ञान पुढे येत, त्या ज्ञानाचा अहंकार पुढे येतो. काय त्या ज्ञानाचं जेवढं ज्ञान झालं तेवढं अहंकारात रूपांतर होतं, तेवढा अहंकार वाढतो. आणि म्हणून असा अहंकार निर्माण, जाणीव निर्माण होते. मग अहंकार निर्माण झाला की झालं म्हणले, तो श्रीहरीपासून वेगळा झाला. जाणीव आली, अहंकार झाला की वेगळेपणा आला, की द्वैत आलं. द्वैत आलं की श्रीहरी तिथून निसटला म्हणा. काय जसा पारा हातात घेता येत नाही तसं म्हणलं तर श्रीहरी तिथून निसटून जातो. पाऱ्याचा रवा जसा निसटून जातो तसा श्रीहरी, त्याला ज्ञान झालं, त्याला ती जाणीव निर्माण झाली की मला ज्ञान झालं, ती सारखी आड येते त्याच्यात. आणि त्याच्यामुळे श्रीहरी त्याला द्वैत निर्माण झाला आणि श्रीहरीला तो जाणू शकला नाही. श्रीहरी म्हणले निसटून गेला. आता कोणी कर्मयोगाने त्या श्रीहरीला जाण्याचा प्रयत्न केला, काय यज्ञ याग हे सर्व केलं त्याने, कर्मयोग केला. पण कर्मयोग करता करता कर्मयोगाचं जे मुख्य साधन आहे निष्कामता, कामना नको. कर्मयोग केला, सर्व सुख समृद्धी प्राप्त झाली, त्याच्यामुळे कामना आणखी जास्त वाढली. तेव्हा जेव्हा कामना वाढायला लागले तेव्हा एवढं कर्मयोग करूनही तो श्रीहरी तिथून निसटून गेला म्हणाले. का? कामना तिथे आली. आणि निष्कामपणे जपता राम, हा राम तर निष्कामपणेच मिळतो म्हणले. नैष्कर्म्य सिद्धी, निष्कामता हीच तर सिद्धी आहे म्हणा. मग निष्कामता सिद्धी आहे तर ती भावानी मिळते. भावे विण सिद्धी, भावानी विरहित सिद्धी मिळू शकत नाही. निष्कामता ही सिद्धी मिळत नाही कर्मयोग. आणि खूप प्रयत्न करूनही, यज्ञ करूनही सुद्धा त्या स्त्रीचा थांब पत्ता त्यांना लागत नाही. आणि म्हणून कारण या साधनामध्ये भावाचा अभाव असतो. जे सद्गुरूंच्या संगतीमध्ये कर्मयोग करतात ते वेगळे, त्यांच्या ठिकाणी सद्गुरूंबद्दलचा प्रेमभाव, भक्तिभाव असतो, श्रद्धाभाव असतो, त्याच्यामुळे तो कर्मयोग वेगळा. पण जे काही म्हणतात तथाकथित आम्ही कर्मयोग करतो, त्यांना म्हणाले निष्कामता येत नाही. म्हणजे श्रद्धा आणि प्रेम, भक्तीचा अभाव त्यांच्या ठिकाणी असतो. आणि म्हणून श्रीहरीच्या प्राप्तीमध्ये भाव हाच अत्यंत प्रभावी साधन आहे, असं वारंवार या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून काय तर सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेम आणि श्रद्धा हे वाढवण्याचा प्रयत्न करायचा. सर्व काही जो अनुभव आहे म्हणले, अनुभव म्हणून, ज्ञान म्हणून आहे, ते सर्व सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा वाढली पाहिजे, अढळ श्रद्धा झाली पाहिजे आणि प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम त्याच्या ठिकाणी गाढ प्रेम, नुसतं बरोबरचं प्रेम नाही, गाढ प्रेम झालं पाहिजे. हे दोन झालं की म्हणलं मग त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. त्याचं भावाचं बळ एवढं, भाव वेळ आकळे सगळं त्याला आकलन होईल म्हणा. पण हेच होत नाही म्हणत. सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा भाव नाही, एवढं अपार श्रद्धा होत नाही, अढळ श्रद्धा होत नाही. ती श्रद्धा वारंवार काहीतरी कारण येतं संसारातलं आणि श्रद्धा ढळते म्हणाल. अढळ श्रद्धा होत नाही, श्रद्धा ढळत जाते. मग तुम्ही असं म्हणता मग असं का होतं, तसं म्हणता मग असं का होतं, असं त्याला लगेच त्याच्या ठिकाणी विकल्प निर्माण होतो म्हणा. तेव्हा विकल्प विरहित जेव्हा श्रद्धा त्याची सद्गुरूंच्यावर दृढ होते आणि प्रेम स्थिर होत, प्रेम गाढ प्रेम होतं,
याला भाव म्हणतात. आणि असा भावाचं बळ वाढत वाढत गेलं आणि म्हणूनच हे भावाचं बळ वाढत वाढत जावं. म्हणून म्हणतात भावबळे आकळे एरवी ना कळे. स्पष्ट सांग की भावाचं बळ असेल तर तुला सगळं काही कळेल, नाही तर काही कळणार नाही. म्हणून आम्हाला महाराज नाही, अरे तुला माझं सर्व ज्ञान तुझ्या ठिकाणी तुला मिळेल. आता आम्हाला त्याचा अनुभव येतो. अरे महाराज काय म्हणत होते तेव्हा आम्हाला असं वाटलं नाही. आम्हाला असं वाटलं महाराज आपल्या कौतुकाने म्हणतात असं वाटलं. कौतुक तो होतच, पण त्यांचा सत्य संकल्प होता की याला ज्ञान झालं पाहिजे. सद्गुरूच्या सत्य संकल्पाने. कारण काय तर अढळ श्रद्धा आणि गाढ प्रेम हे दोनच गोष्टी आमच्या ठिकाणी आमचा सफलता आम्हाला का मिळाली याचं इंगित काय आहे, याचं रहस्य काय आहे. आम्ही इकडे आलो म्हणजे आलो. आमच्या महाराज सांगितलं आता जायचं नाही, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आम्ही नागपूरला गेलोच नाही. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. अढळ श्रद्धा आणि प्रेम, सद्गुरूंच्यावर प्रेम. कारण काय त्यांचं आमच्यावर एवढं प्रेम होतं तर आम्हाला थोडं तरी प्रेम आमच्या ठिकाणी निर्माण व्हायलाच पाहिजे. आणि ते झालं. आणि त्याच्यामुळे भावाचं बळ आमच्या ठिकाणी ना, आम्ही स्वतःचा अनुभव सांगतो. अनुभवाने आम्ही हे निरूपण करतो. काय अनुभवाने करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात भावबळे आकळे इरवी नाकळे करदळी आवळे तैसा आहे. तेव्हा त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मग म्हणले ज्ञानेश्वर महाराज तुमचा अनुभव काय तो सांगा. जसं आम्ही आमचा अनुभव सांगितला तसं ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की निवृत्ती निर्गुण, निवृत्तीनाथ महाराज हे सगुण रूपाने सद्गुरू आहेत, परंतु त्यांचं स्वरूप हे निर्गुण आहे म्हणा. निर्गुण स्वरूप. निर्गुण हेच प्रभूचे निज रूप असून सामर्थ्य दाखवित सगुण रूपे नटोनी. सगुण तो का झाला? सगुण झाला म्हणजे त्याचं सामर्थ्य दिसलं. नाही तर सामर्थ्य कसं दिसलं असतं? प्रभू रामाचा अवतार झाला, श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि त्यांनी म्हणून त्यांचं सामर्थ्य दिसलं आपल्याला. सामर्थ्य श्रीहरीचे व्यापून विहून संपूर्ण ब्रह्मांड साकार, सगुण साकार झालं म्हणून श्रीहरीचं सामर्थ्य दिसलं. म्हणून निर्गुण निराकार जो आहे तो परमात्मा सगुण साकार झाला म्हणून त्याचं सामर्थ्य दिसलं म्हणाल्या. आणि तो परत निर्गुण निराकार होतो. आणि सद्गुरु रूपाने तो सगुण साकार होतो. आणि म्हणून त्या निर्गुण निराकार श्रीहरीच्या सगुण साकार अशा सद्गुरु रूपाचं जगात महत्व आहे. जगात निर्गुण निराकार श्रीहरीच्या सगुण साकार रूप अशा सद्गुरु रूपाचं जगात महत्व काय आहे का? तर म्हणले निर्गुण निराकाराचं पूर्ण ज्ञान तेच देऊ शकतात, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि प्रेम आणि श्रद्धा त्यांच्याच ठिकाणी निर्माण होते. निर्गुण निराकाराच्या ठिकाणी काही गुणच नाही. तो निर्गुण आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी काही गुण नाही. निराकार म्हणजे त्याच्या ठिकाणी काही आकार नाही. तिथे देणं नास्ती घेणं नास्ती काहीच नाही. आणि प्रेम श्रद्धा तिथे म्हणले निर्गुण निराकाराच्या ठिकाणी प्रेमही होऊ शकत नाही, त्याच्या ठिकाणी श्रद्धाही होऊ शकत नाही आणि प्रेमही होऊ शकत नाही. का तर श्रद्धा आणि प्रेम हे कशामुळे होतं? गुणांमुळे होतं. भगवान श्रीकृष्णाचे गुण, प्रभू रामाचे गुण, त्याचं जे चरित्र आहे त्याच्या सर्व गुणांमुळे त्याच्यावर लोकांनी प्रेम केलं आणि अजूनही करतात. आणि त्यांचं जे महात्म्य प्रगट झालं त्यांच्या चरित्राने आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा निर्माण झाली. तर प्रेम आणि श्रद्धा हे कशामुळे होतं? तर तो सगुण झाला म्हणून, त्याचा अवतार झाला म्हणून. तसे सद्गुरू सगुण झाले म्हणून प्रेम आणि श्रद्धा त्यांची निर्माण होते. ती प्रत्यक्ष निर्गुण निराकारापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रेम आणि श्रद्धा ही सगुण साकाराची आणि ती सगुण साकारापर्यंतच राहते, सद्गुरूपर्यंत. किंवा जे अवतार आहे भगवान विष्णूचे, जे अवतार आहेत प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू, हे जे आहे ना यांच्यावर प्रेम श्रद्धा हे निर्गुण निराकारापर्यंत जाऊ शकत नाही. प्रेम श्रद्धा ही सगुण साकाराचीच होती. निर्गुण निराकारावर माझं प्रेम आहे, श्रद्धा आहे असं होऊ शकत नाही.
त्याच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. परंतु फक्त एवढं मात्र होतं की प्रेम आणि श्रद्धा जर असेल, प्रेम आणि श्रद्धेने जो काही करत असेल, तर ती प्रेम आणि श्रद्धा त्याची निर्गुण निराकाराला जाऊन पोहोचते. निर्गुण निराकाराला जाऊन पोहोचते आणि त्या निर्गुण निराकाराला साकार होण्याला कारणीभूत होते. निर्गुण निराकाराला सगुण साकार कसा होतो? प्रेम आणि श्रद्धेमुळे होतो. एवढंच त्या प्रेम श्रद्धेचं महात्म्य निर्गुण निराकाराच्या ठिकाणी आहे म्हणा. तो सगुण साकार होतो, सद्गुण रूपाने सगुण साकार होतो, रामकृष्णाच्या रूपाने सगुण साकार होतो, संत सत्पुरुषांच्या रूपाने सगुण साकार होतो. पण मग निर्गुण निराकाराचं हे राहत नाही. सगुण साकार याचीच भक्ती होते, निर्गुण निराकाराची भक्ती होत नाही. तेव्हा परमेश्वरावर जे निर्व्याज प्रेम आहे, निर्व्याज म्हणजे व्याज मागत नाही म्हणत, तो मुद्दल सगळं देतो, सर्व काही परमेश्वराला अर्पण करतो, पण त्याचं व्याज मागत नाही म्हणत की मी तुला आता एवढं दिलंय, मग याचं व्याज म्हणून अमुक दे, मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तमुक पाहिजे, माझ्या जीवनात अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, असं व्याज तो मागत नाही. निर्व्याज तो परमेश्वरासाठी सर्व काही भक्ती करतो, पण त्याच्या बदल्यात तो काही व्याज मागत नाही. निर्व्याज श्रद्धा प्रेमाने सद्गुरूंची भेट होते. असं निर्व्याज प्रेम असलं, श्रद्धा असली निर्गुण निराकाराच्या ठिकाणी, तिथे होऊ शकत नाही श्रद्धा प्रेम. पण जर असेल, कारण सगुण साकार अजून त्याला भेटलेले नाही सद्गुरू, मग श्रद्धा आणि प्रेम तर आहे. या श्रद्धा प्रेमानेच तो निर्गुण निराकाराला सगुण साकार होतो. श्रद्धा प्रेमाने सगुण साकार सद्गुरूंची भेट होते आणि ते श्रद्धा प्रेम त्या सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे जडलं. ते श्रद्धा प्रेम त्या सद्गुरूंच्या ठिकाणी जडलं. असं जडलं की मग सद्गुरू प्रसन्न होतात. आम्ही सद्गुरूंच्याकडे आलो तेव्हा आमचं पोच झालं. महाराजांचे आम्ही चरण धरले आणि आम्हाला एवढं हे झालं, आम्ही एकदम असं ओक्साबोक्षी रडायलाच लागलो. दुःखाने नाही, तर त्या महात्म्याने सद्गुरू आपल्याला भेटले म्हणजे काय, अरे बाबा, त्या महात्म्याने एवढं हे झालं. आणि मग महाराजांनी कौतुक केलं आमचं खूप. म्हणजे तू खूप मोठ्या घराण्यातून आलेला आहे, संत पुरुषांच्या घराण्यातून आलेला आहे. महाराजांना कुठे काय माहित होतं? काहीच नाही. मग नाव सुद्धा मी सांगितलं नव्हतं. आणि जाऊन चरण पकडले, नाव सुद्धा माहित नाही, गाव माहिती नाही, काहीच माहिती नाही. चरण पकडले त्यांचे आणि काय अश्रू यायला लागले आणि त्या अश्रूनीच त्यांचे चरण धुतले गेले सद्गुरूंचे. देवाच्या दर्शने नेत्र प्राणावले, परमहंसांनी लिहिलंय पद. देवाच्या दर्शने नेत्र प्राणावले, तेन देव झाले सुस्नातची. देवाच्या नेत्र पाणावले, देवाच्या दर्शनाने नेत्र पाणावले, नेत्रामध्ये पाणी आलं आणि त्याच्यामुळे काय झालं, ते पाणी नेत्रातलं त्यांच्या चरणावर पडलं. तेने देव झाले सुस्नातची. अहो, हे पद म्हटलेलं आहे, पण तसं घडलंय का, कोणी केलंय का? आम्ही म्हणतो आमचा हा अनुभव आहे. त्यामुळे सद्गुरू सुस्नात झाले, त्यांचं स्नान झालं, घडलं. तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी हे श्रद्धा प्रेम पूर्णपणे जडलं. आणि मग सद्गुरूंनी विचारलं, तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं? आणि मग त्यांना लक्षात आलं की याचं गाव तर खूप मोठं आहे, मग हा वारंवार जाईल गाव. ते म्हणले, मी तुला इथे आश्रय देतो, तुला सगळं काही तुला इथे मिळेल, तू ज्या कामनेने आलाय. त्यांनी कामना पण ओळखली बघा. महाराजांनी आमच्या ओळखलं की आमच्या मनात काय कामना आहे आणि मला म्हणाले की तुला जी काही कामना आहे ना तुझ्या मनात, ती इथेच पूर्ण होणार. कामना म्हणजे काय, तर श्रीहरीची प्राप्ती, परमेश्वराची प्राप्ती, सद्गुरूची प्राप्ती झाली. आता काय, परमेश्वराची प्राप्ती, ही जी कामना आहे, ही कामना तुझी इथेच पूर्ण होणार. आणि मला म्हणाले की तू मोठ्या संत पुरुषांच्या
हा वंशातून आलेला आहे. तेव्हा आणि तुला जे पाहिजे ते इथेच मिळणार, पण एका अटीवर अट घातली आहे. इथून मात्र तू आता पुन्हा नागपूरला जायचं नाही. कोणी म्हणाला असता बापरे नाही घरी जातो विचार करतो, इथं खूप मोठी अट आहे. माझे आई वडील तिकडे आहे, बहीण भाऊ सगळे आहेत, नातेवाईक आहे, आता मी कसं करणार. मी जरा जाऊन घरी विचार करतो, सद्गुरू उद्या येतो. तर मग महाराज म्हणला असते ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं असतं मग तू जा नागपूरला, हरकत. मग तू दरवर्षी जा, जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा जा, आणि मग तुझा भक्ती मार्ग पण तसंच घडेल, थातुर मातुर. असं त्यांनी म्हटलं नाही, पण असंच आहे काय. तेव्हा याला पूर्ण श्रद्धा असं म्हणतात, श्रद्धा आणि प्रेम असं म्हणतात. पूर्ण श्रद्धा आणि प्रेम, गाढ प्रेम आणि अढळ श्रद्धा, ढळली नाही. आणि यालाच भक्तिभाव म्हणतात. भाव बळे आकळे, आणि यानेच त्या श्रीहरीला जाणून घेता येतं म्हणले. आणि हाच आमचा भाव सुरुवातीपासून होता, आणि म्हणून त्या श्रीहरी आमच्या हृदयात येऊन बसले. देव हृदयात येऊनी बैसले, तयाशी पूजिले प्रेम भावे. तेव्हा आपल्या निर्गुण निराकार स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आपल्या प्रिय सशिष्याच्या हाती ते देतात. हा जो भाव, प्रेम, श्रद्धा भाव आपल्या ठिकाणी ते बघतात, तेव्हा ते सद्गुरू आपले सर्व काही त्या सशीच्या, त्या परमेश्वराचं निर्गुण निराकार स्वरूप त्याच्या हातात देतात. म्हणून महाराज आम्हाला म्हणायचे माझं सर्व ज्ञान तुमच्या ठिकाणी जाईल. आणि मला एकदम लक्षात आलं की आपले गुलाबराव महाराजांचे शिष्य होते काय, पंडित म्हणून. त्यांना गुलाबराव महाराजांनी हे याच शब्दात सांगितलं, म्हणले पंडित मी तुम्हाला काही दिलं नाही म्हणाले. ते सुद्धा सर्व सोडून आले होतो, अमरावतीला त्यांचं हे होतं, सर्व काही सोडून आले, घरदार आई वडील सगळं काही सोडून आले, काही नाही. आणि गुलाबराव महाराजांची सेवा करत बस, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, सगळं सगळं. आणि त्यांना ज्ञान म्हणून असं काही दिलं नाही, म्हणजे त्यांना काही मंत्र पण दिला नाही, काहीच दिलं नाही. बघा काय दिलं, एवढी कृपा केली की त्यांना म्हणाले काय नाही, माझे ग्रंथ वाचा, तुला सगळं ज्ञान होऊन जाणार. आणि त्यांनी तसं केलं. आणि ते वेदांत केसरी लोक त्यांना म्हणायची, तर पंडित लोक वेदांत केसरी आहे. तेव्हा सद्गुरूंची कृपा अशी असते म्हणा, याला सद्गुरू. तेव्हा संपूर्ण निर्गुण निराकाराचं स्वरूपाचं ज्ञान त्यांच्या हातात दिलं. तसं आम्हाला सद्गुरूंनी सगळं निर्गुण निराकाराचं ज्ञान सगळं देऊन आपल्या हातात हे म्हणले, निर्गुण निराकाराचं ज्ञान तुला देतो. अशाच प्रकारे म्हणले श्री ज्ञानेश्वर महाराजांना अशाच तऱ्हेने सद्गुरू निवृत्तीनाथ भेटले. म्हणजे निवृत्तीनाथ आधी भेटलेले होतेच, पण ते बंधू म्हणून भेटले होते, पण सद्गुरू म्हणून भेटले. सद्गुरू म्हणून त्यांचं महात्म्य, श्रद्धा, प्रेम निर्माण झालं. आणि त्यांनी श्रीहरीच्या सर्व व्यापी निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान पूर्णपणे ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. तसं आम्हाला सद्गुरूंनी संपूर्ण ज्ञान निर्गुण निराकाराचं आमच्या हवाली केलं. त्यांचं वचन म्हणजे केवळ माझं सर्व ज्ञान तुझ्या ठिकाणी होईल, म्हणजे होणारच. तेव्हा पूर्णपणे ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त करून दिलं. या परमात्म्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं सर्व ज्ञान सद्गुरू असं देतात, त्याच्या हातात देतात. आणि म्हणून आम्हाला जेव्हा हे ज्ञान आम्हाला लक्षात आलं की आपल्याला निर्गुण निराकाराचं ज्ञान दिलं भगवंताने, आपल्या सद्गुरूंनी, तेव्हा निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या संकल्पाचं स्फुरण होतं. निर्गुण निराकाराच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या संकल्पाचं स्फुरण होतं, आणि चैतन्य शक्ती स्फुरते, आणि दोघांच्या स्फुरणातून नाद निर्माण होतो. आणि तो नाद म्हणजेच आनंद, निरंतर आनंद. त्याला नाद असं, नाद म्हणजे निरंतर आनंद. तो कधीही कमी जास्त होत नाही, तो नेहमी आनंदातच असतो. असं हे श्रीहरीचं
सच्चिदानंद स्वरूप त्यालाच म्हणतात. सद्गुरूंच्या ठिकाणी आपण शिष्य म्हणून आपण अनुभवतो, त्याचा ध्यास घेतो आणि ते सच्चिदानंद स्वरूप सद्गुरू आपल्या सच्शिष्याच्या हातात देतात, हृदयात देतात. आणि असं दिल्यानंतर काय अनुभव येतो, तो अनुभव आम्ही एका पदामध्ये लिहिला. मागच्या वेळेला रोहिणीने ते पद म्हटलं गुरुवारी, की आम्हाला हे पद स्फुरलं आणि सर्वांना एवढा आनंद झाला. निर्गुणाचे ठाई स्फुरले चैतन्य, तोची हास गुण परमानंद, परमानंद तोची हास गुण परमानंद, अनुचित्ती हरी चिंतनी श्रीहरी, त्यावरी लहरी परमानंद, परमानंद त्यावरी लहरी परमानंद, स्वरूपाचे ठाई आकर्षिल्या वृत्ती, प्रवृत्ती निवृत्ती परमानंद, परमानंद, मन बुद्धी सर्व स्वानंदी बुडाली, जाणीव राहिली परमानंद, परमानंद, निज धामानंदा घडो ऐसी भक्ती, जेणे अनुचित्ती परमानंद, परमानंद, जेणे अनुचित्ती परमानंद. आमचं एक पद झालं तेव्हा परमानंद स्वामी म्हणाले, हे हरिपाठाचा अभंग आहे हा, असं ते म्हणाले. हरिपाठाचा अभंग म्हणजे काय, की हरीचा अनुभव घेऊन तो प्रगट केला, त्याला हरिपाठाचा अभंग असं म्हणतात. तेव्हा ते म्हणले, हा अभंग आहे ना, हा हरिपाठाचा अभंग आहे. असो, तेव्हा असं सद्गुरूंचं ही जी कृपा आहे ते कशी प्राप्त करून घ्यायची काय, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्धी, वायाची उपाधी करीसी जन. आता त्या चालीमध्ये हे आलं, भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, पारिया चारवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. श्री गुरुदेव दत्त.